रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण कोलिम टाकून फ्लावरची वडी बनवतो, फ्लावर कोलिम। तर हे कांदा घेतला मी, त्याच्या खाली कांदा असतो ना पातीच्या कांद्याच्या खाली, तो कांदा आणि आपला कांदा लाल कांदा हा कापून एकदम बारीक करून घेतला मी। ही कोथिंबीर आहे बघा, ही बघा कोथिंबीर आहे एवढी, आणि ह्या मिरच्या आहेत, हे बघा ह्या मिरच्या घेतल्यात मी। किती मिरच्या घेतल्या? 2-3 मिरच्या आहेत, मुठभर कोथिंबीर आहे आणि 2 कांदे आहेत। 2 कांदे घेतले। आणि हा पातीचा कांदा किती घेतलाय? पातीचा कांदा म्हणजे दोन्ही 2 कांदे, 2 कांदे पातीचे घेतलेत, 2 कांदे साधे घेतलेत, कोथिंबीर मुठभर आहे आणि 2-3 मिरच्या कापून घेतल्यात बारीक। सव्वा चमचा घेतली काश्मीर मिरची पावडर, एक चमचा मी आगरी मसाला घेतलाय, 1 चमचा मी हळद घेतले, 1 चमचा आपण मीठ घेतोय, लागलं तर परत टाकणार आपण, कमीच टाकतो। आपण 2 चमचे मोठे तीळ घेतले बघा। एक चमचा आपण आलं लसणाची पेस्ट आहे बघा, आलं लसूण मिरची कोथिंबीर। 2 चमचे आपण कोळिंब घेतलाय। आपण इथे लिंबू पिळून घेतोय। आपण इथे फ्लावर आहे ना बारीक स्लायसर मध्ये ना टाकून बारीक करून घेतलाय। 1 अख्खा लिंबू आपण इथे पिळून घेतलाय। आता आपण लिंबू 1 अख्खा लिंबू पिळून घेतला आणि आता हा फ्लावर जो आहे तो टाकून देणार आहे आपण। तो हे करून घेतलेलं आहे, पिळून घेतला 1 अख्खा। आता आपण हे सगळं कालवूया। आपण इकडे ना साधारण 4 टेबलस्पून चण्याचं पीठ घेतलेलं आहे। आपण इथे आलं बारीक चिरून घेतलंय 1 टीस्पून। आता आपण फ्लावर जो किसून घेतलेला 2 वाट्या आपण फ्लावर घेतलाय। बारीक आपण जे हे असतं भाजी कटर, व्हेजिटेबल कटर, त्यातनं कट करून घेतलं फ्लावर। एक टेबलस्पून आता तांदळाचं पीठ घेतलं। आपलं कसं हे वडी वळली पाहिजे ना आपलं, हे त्या हिशोबाने आपण घ्यायचं। आता आपण प्लेटला तेल लावून त्याच्यावरती हे पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचंय।
आता पूर्ण मिश्रण आपण ताटावर पसरवून घेतलं आणि आता आपण 15 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवूया. कोलमाच्या वड्या ज्या केल्यात ना, कोलिम फ्लावर वडी, ती आपण कापतोय. आपण राई टाकली बघा, तेल टाकून तडतडली ना राई का मग आपण वडी टाकूया. वडी आपण तेलात टाकूया. मस्त दोन्ही साईडने क्रिस्पी कुरकुरीत अशी ही वडी फ्राय करून घ्यायचे. ही वडी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टलाही बनवू शकता, एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.